सर्वात प्रथम ड प्रभागाच्या समन्वयक सौ वैशाली दर्शिले आणि सर्व पूर्व प्राथमिक शिक्षकांच्या वतीने आपणा सर्वांना होळीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. आज दिनांक 27/2/2026 ड प्रभागातील पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षकांची क्लस्टर मीटिंग पिंपळे निलक येथील प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आली होती. प्रथम समन्वयक वैशाली दर्शिले आणि प्रभारी मुख्याध्यापिका नेहा कदम यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आज प्रशिक्षणाची सुरुवात मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषेची थोरवी गाणाऱ्या लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या प्रार्थनेने झाली. त्यानंतर मास्टर ट्रेनर शैला जांभळे आणि निर्मला पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राउंडिंग ॲक्टिव्हिटी, कलानुभव, ऋतुपरिचय तसेच गटकार्य, अभिनयात्मक गोष्ट कथन करणे आणि माहे मार्चच्या अभ्यासक्रमाचा आराखडा अशा क्रमाने प्रशिक्षण पूर्ण झाले. गेले 2 वर्ष पिंपरी चिंचवड मनपा आणि आकांक्षा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पूर्व प्राथमिक शिक्षकांना बालशिक्षणातील सूक्ष्म स्तरावर कसे काम करायचे त्याचबरोबर इतर बारकाव्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रथमतः दर महिन्याला क्लस्टर असणार हे ऐकल्यावर थोडेसे सगळ्यांनाच गोंधळून गेल्यासारखे झाले. पण कॉलेज लाईफ एन्जॉय केल्यानंतर प्रथमच ते सुंदर वातावरण सगळ्या जणींनी या क्लस्टरच्या रूपाने अनुभवले. खूप छान वाटले. एकमेकींच्या भेटी होत होत्या, विचारांची देवाणघेवाण होत होती, आपापल्या वर्गातील नवनवीन विचारांची चर्चा होत होती. घरातले सगळे आवरून धावपळ करत गुगल लोकेशनचा मार्ग धरला जात होता. ज्या शाळेत क्लस्टर असेल तेथील शिक्षिका सगळे कसे छान होईल याचा प्रयत्न करून मोठ्या आनंदाने सगळ्यांचे स्वागत करायच्या. प्रत्येकीकडून नवीन काहीतरी प्रत्येक वेळी शिकायला मिळत होते. मास्टर ट्रेनर जे त्यांनी घेतलेले प्रशिक्षण होते ते तळमळीने आमच्यापर्यंत पोहोचवत होते. समन्वयक थोडी शिस्त, थोडा धाक आणि थोडे प्रेम दाखवून सगळा समूह सांभाळत होत्या. सगळ्या जणी सुरक्षित येत आहेत की नाही, त्या सुरक्षित घरी पोचल्यात की नाही यांची काळजी घेत होत्या. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी तसेच शाळेचे इतर कर्मचारी परोपरीने सहकार्य करत होते. प्रत्येक शिक्षिका प्रत्येक वेळी नवीन संकल्पना घेऊन वर्गात जात होती आणि आपल्या वर्गात ते राबवण्याचा प्रयत्न करत होती. आणि विशेष म्हणजे त्याचा पाठपुरावा करण्याचे काम ड प्रभागाच्या समन्वयक वैशाली दर्शिले करत होत्या. एक प्रकारची चुरसच निर्माण झाली होती. प्रत्येक शिक्षिकेने हे बालशिक्षणाचे धडे आधी गिरवलेलेच होते, पण काळानुसार त्यास अपडेट करणे गरजेचे असते. ते काम या क्लस्टर मीटिंगमुळे झाले. तसेच सगळ्या विभागाची धुरा सांभाळणाऱ्या आमच्या मुख्य समन्वयक मंदाकिनी गोसावी मॅडम, आकांक्षा फाउंडेशनच्या वतीने जे जे उत्तम असेल ते या शिक्षकांपर्यंत पोहोचवून त्यांना आणखी सक्षम बनवणाऱ्या आमच्या रेश्माताई अचानक या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन कार्यवाही पडताळून पाहत होत्या. त्यांचे ड प्रभागाच्या वतीने मनापासून आभार. तसेच पिंपरी चिंचवड मनपाचे या उपक्रमातील सर्व सहाय्यभूत घटक यांचे देखील ड प्रभाग समन्वयक आणि सर्व शिक्षकांच्या वतीने मनापासून धन्यवाद. या 2 वर्षात एकमेकांच्या सहवासात आल्यानंतर एक गोष्ट जाणवली. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा. खरोखर या ओळीचा प्रत्यय पावलोपावली येत होता. त्यांच्या सगळ्यांसाठी ही 4 ओळींची कविता. आम्ही सगळ्याजणी एकमेकीहून वेगळ्या, रंग वेगळे, स्वभाव वेगळा, स्वप्नांची पंख वेगळी. कोणी शांत सागरासारखी, कोणी वाऱ्यासारखी धुंद, कोणी शब्दात गुंफते भावना, कोणी ठेवते मनातच खंत, कोणी धाडसी आकाशा एवढी उंच भरारी घेणारी, कोणी मातीसारखी साधी पण सगळ्यांना कवेत घेणारी, कोणी हसरी, कोणी अबोली, कोणी थोडी हट्टी. प्रत्येकीची चाल निराळी, प्रत्येकीची वाट निराळी. आमच्या डोळ्यात स्वप्नांची दुनिया, आमच्या मनात आशेचा दीप उजळलेला. वेगळेपणातच आमची ताकद, एकमेकींच्या साथीत आमची एकता. आम्ही सगळ्याजणी एकमेकीहून वेगळ्या पण मनाने मात्र एकच, स्वाभिमानी, सक्षम आणि उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या. आम्हीच आमच्या विद्यार्थ्यांच्या रमाई,
सावित्री अन जिजाई. रमाई, सावित्री अन जिजाई. खूप खूप धन्यवाद. माझी ही शब्दभेट या 2 वर्षात राबवलेल्या या उपक्रमात सहकार्य केलेल्या आणि माझ्या सर्व सहकारी शिक्षकांसाठी मी समर्पित करते. पुन्हा एकदा होळीच्या सप्तरंगी शुभेच्छा. शेलार मॅडम असोत वा नसोत, पण हे सर्व क्षण आणि हे सगळे शब्द आता कायमचे अमर झाले. आजच्या इतकाच कोणताही व्हिडिओ मी एवढ्या भावपूर्ण अवस्थेमध्ये एडिट केला नव्हता. असो, पुन्हा लवकरच भेटूया एक नवीन क्षितिज घेऊन. धन्यवाद.